आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सांगलीत 64 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, 27 आठवड्यांची गर्भवती। सांगली शहरातील अल्पवयीन मुलीवर 64 वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। याची दखल घेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित वृद्ध सुधीर शामराव नाईक वय 64 सांगली याला अटक केली आहे। अधिक माहिती अशी की संशयित नाईक हा आपल्या मुलांसह राहत असून तो वाहने दुरुस्तीचे काम करतो। त्याच्या पत्नीचे वर्षापूर्वी निधन झाले असून पीडित मुलीशी त्याची ओळख झालेली होते। त्या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित नाईक हा अधूनमधून घरी एकटे असताना पीडित मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून घेत होता। नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास संशयित सुधीर नाईक याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला व याची वाच्यता कुठेही करू नकोस असे तिला धमकावले। त्यानंतर त्याने अनेक वेळा मुलीशी संबंध ठेवल्याचे समोर आले आहे। काल पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यावेळी ती 27 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे। आपली मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच तिच्या पालकांना धक्का बसला। पालकांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली। निरीक्षक सुधीर भालेराव यांनी संशयित नाईक याचा शोध घेण्याचे आदेश दिले। पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक पुढील तपास करत आहेत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।